तर नमस्कार मित्रांनो, आता शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे. तर आज आम्ही पुण्यावरनं कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. तर आत्ताचे वाजले तर 8:30. तर आता निघू. आम्हाला असं वाटलं की आज ऊन असेल, पण पावसाने हजेरी लावली आहे. तर बघू कसा प्रवास होतोय. शक्यतो ऊनच पाहिजे होतं मला पण, बट ठीक आहे. आता पाऊस पडतोय तर ही गाडी मी जस्ट नवीन शिकलोय, सो हळूहळू जाणार आहे. सो यस, हे दोघं रिस्क वर बसलेत त्यांच्या आणि हा नवीन ड्रायव्हर आहे आमचा. आणि मी घाटाचं ट्रेनिंग नाही घेतलं, आता पहिल्यांदा घाट चालवणार आहे. पहिल्यांदाच ट्रायल होणार आहे घाटामध्ये आमची. डायरेक्ट मी फायनल्स मध्ये आलोय. बघूया. तर चला, गणपती बाप्पा. येस, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर आता आम्ही निघालोय कोल्हापूरच्या दिशेने. कोल्हापूरची डिस्टन्स आमच्या घरापासून म्हणजे रावेतपासून 254 किलोमीटर आहे आणि आम्ही NH48 ह्या रूटने चाललो आहे. तर आत्ता कात्रजच्या जस्ट जवळ आलो आहे आम्ही. तर इथं थोडंसं ट्रॅफिक आहे, गाडी आम्हाला स्लो करावी लागली. तर एवढं मोठं जास्त तर दिसत नाही आहे तिथं ट्रॅफिक, तरी बघू. एकदम होप सो लांबपर्यंत नसावं. कसं वाटतं अशा ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायला? फाटती भाई, गाडी बंद पडली तर फाटते अजून. हा ना, आम्ही एक्सपेरिमेंट करतोय या वेळेला. तर गाईस, बोगदा आलेला आहे कात्रजचा. तर बघू, आम्हाला तर मजा येते. मला तर अजून मजा येते बोगद्यात जायला. आणि डोंगरावर बघा कसे ढग आलेले आहेत, किती सुंदर वाटतंय ते बघायला. तर कोल्हापूरच्या मार्गाने जाताना आम्हाला हा पहिला टोल नाका लागतोय, खेड शिवापूरचा टोल नाका. तर मी तुम्हाला सांगतो 4 व्हीलरसाठी किती टोल पडेल तुम्हाला. जेव्हा कधी कोल्हापूरला जाताना तुम्हाला ते जर कळून जाईल की किती टोल पडतो खेड शिवापूरच्या टोल नाक्याला. ही आमची फर्स्ट कार ट्रिप आहे. याआधी आम्ही 2 व्हीलर्सनी बरेच ठिकाणी फिरलो आहे. म्हणजे जास्त बाहेर पण नाही, पण आम्ही 200 किलोमीटर वगैरे 220 किलोमीटर असं 2 व्हीलरनी ट्रॅव्हल केलेलं आहे. आत्ता आम्ही खेड शिवापूर टोल नाका क्रॉस केला आहे. इथे 125 रुपये टोल टॅक्स होता. आम्ही घरी काही नाश्ता केला नव्हता, सो आता मी पुढे कुठेतरी नाश्ता करण्यासाठी थांबू. इथे आम्हाला जाताना एक सद्गुरू हॉटेल दिसले, तर आम्ही इथे नाश्ता करायसाठी थांबलोय. सो इथे नाश्ता करू, बघू आता टेस्ट कशी आहे. अँड डोंट वरी, आम्ही तुम्हाला एक शॉर्ट रिव्ह्यू देऊ. तर आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे आता. चलो गाइस, नाश्ता करूया जरा.
आता आम्ही थांबलेलो आहे सद्गुरू ढाबापाशी. तर काजलचा आलेला आहे. तुझं नाही का? अच्छा, काजलचं उपीट आहे. उपीट आलेलं आहे काजलचं. आणि विशालचं आहे मेदूवडा आणि इडली सांबार. नेहमी काही नाही, प्रवास करायचा आहे मग. हा ना, आणि नेहमी माझंच उशीर आहे तर मग मी तुमचा अर्ध संपवून टाकतो म्हणून म्हटलं तर ह्याची ऑर्डर पहिली द्यायला पाहिजे. सगळ्यात आधी तुझं संपतं. हां ते नाही, ते पण एक स्पीडचा नाद नाही. तर जस्ट आत्ताच आमचा नाश्ता झाला. ऋषभ तुला कसा वाटला तुझा नाश्ता? नाश्ता मी ॲक्च्युली इडली वडा सांबार मागवलेला. तर इडली रव्याची होती ॲक्च्युली, जे की मला ह्याची तांदळाची आवडती जरा. सो रव्याच्या हिशोबाने चांगली होती इडली. नाश्ता वगैरे चांगला होता आणि चटणी एक मस्त होती त्यांची. मी उत्तप्पा मागवलेला, ऑनियन उत्तप्पा. तर ऑनियन उत्तप्पाची पण जाडी अशी थोडी कमी होती. टेस्टला पण मला ते जरा असं म्हणजे पूर्ण तांदळाचं पीठ होतं असं नाही वाटलं, की रवा होता त्याच्यामध्ये. टेस्ट वाईज एकदम पण खराब नव्हता, पण असं पण नाही म्हणू शकत मी की एकदम पण चांगला होता. पण मला त्यांची चटणी खूप आवडली सांबारपेक्षा. आणि हा डिसेंट होतं, पण चटणी जास्त चांगली होती. उत्तप्पा मला एवढा खास नाही वाटला. आणि काजलनी तर उपमा घेतलेला. उपमा मी टेस्ट करून बघितला, मस्त होता, चांगला होता. अच्छा, उपमा चांगला होता, छान होता. अच्छा. आणि हां, अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही हे सद्गुरू हॉटेल आहे, तर आम्ही टॉयलेटला पण जाऊन आलो. तर टॉयलेट खूप क्लीन होतं, सगळं प्रॉपर. हँडवॉश पण होता. हँडवॉश पण असं नव्हता की त्यांनी त्याच्यात पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे. तर हँडवॉश पण एकदम प्रॉपर चांगला होता. तर हॉटेल चांगलं आहे, क्लीन पण आहे. वॉशरूम एकदम हायजेनिक होतं. तर तो एक प्लस पॉइंट होता. हां, ठीक आहे, चला आता मी निघतो पुढे जायला. खूप उशीर झालेला आहे, तर जावं लागेल आता. मित्रांनो, आत्ताच आमचा नाश्ता झाला आणि आम्ही पुढे निघालो आहोत साताऱ्याच्या दिशेने. बट याआधी खंबाटकी घाट येणार आहे आणि त्यात मी ट्रेनिंग केली नाही आहे, घाट ट्रेनिंग. सो माझ्यासाठी हे थोडं डिफिकल्ट असेल आणि चॅलेंजिंग असेल ॲक्च्युली. बट एक गोष्ट चांगली आहे की ह्या घाटात वन वे ट्रॅफिक आहे. सो जेणेकरून मला असं थोडं इझी जाईल असं वाटतं आहे. पण बघूयात, आणि होप सो त्या घाटात ट्रॅफिक नसावं. आता हा जो जाणार आहे रोड पुढे, तो घाट स्किप होणार. पण आता त्याला बनायला किती वर्ष लागतील काय माहिती. तो तिकडचा तो मिसिंग लिंकच ना, तो तिकडे बनतोय, तो फ्लायओव्हर होतोय तो लोणावळ्याच्या इकडे. तो मुंबई लोणावळा बायपास करायला मुंबईच्या इकडे. इकडे एक शेजारी एक बनतोय माहिती का? तेच की तोच करणार त्याला. इथनं जातो तो असेल, बट हे सरळ रस्ता जमिनीवर आहे, जमिनीवर. अरे हा तो डिझेल इंजिन आहे, डिझेल. आपलं E20 वाला काय म्हणतात, ते भेसळवाला पेट्रोल. भेसळयुक्त पेट्रोल आहे. हे जर स्लो असतं ना, झालं की इकडे काय. लोकांनो, मित्रांनो, आता माझी जी पेटत झालेलं आहे. लागलं ट्रॅफिक आम्हाला. कॉर्नरवर थांबले दोन. इट्स सुपर नॅप टाइम. आता झोपा.
भाई साहब जागे राहा. बघा नर्वसनेस तोंडावर दिसतो याच्या. माझ्या तोंडावर नाही पण मला आतून घाम आलाय. बघायचं बोलेन मला बाहेरून नाही आतून घाम आलाय. यस. ते माशी कुठून आली भाई गाडीत मग अशी घालवली ना आपण बाहेर. ती धबधबा छोटावाला. आता माशीला घेऊन जाऊ कोल्हापूरला. असे स्लो तरी चाला रे. थांबू नका थांबू नका मॅजिक. थांबू नका थांबू नका थांबू नका. चालत राहा चालत राहा चालत राहा भाई. आणि ते त्यांना जसं रेडियस लागते ना टर्निंग रेडियस तसं ते चालवत आहे. खत्म हो गया. तर असा घाट संपलेला आहे आणि आमच्या ऋषिकेशचा कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. टाळ्या. क्या बात आहे. लाईनी नाही आहेत सगळ्या पण हे कॅप्चर नाही होणार. कॅप्चर तर नाही होणार पण ढग तरी होती. करून बघ ना थोडस. आली की पवन चक्की. ढगात पवन चक्की. वा 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 वा. पवन चक्की ढगांमध्ये चाललेलो आहे आपण. तर आता आपल्याला लागलेला आहे दुसरा टोल कोल्हापूरला जाताना. तर पहिल्या टोलला मे बी 125 रुपये होते ना. तर जो खेड शिवापूरचा टोल होता त्याला 125 रुपये लागले. आता ह्याला बघू आपल्याला किती लागतात. टोलचं नाव काय. हा कोणता टोल आहे नाव काय माहिती पण साताराचा टोल आहे हा. साताराच्याच लागला आहे आम्हाला. स्कॅन नाही होत का. माहिती बोल. तर हा आहे आपला तिसरा टोल नाका आणि ह्याच्या अगोदरचा जो टोल गेलता साताऱ्याजवळचा त्याला 85 रुपयाचा टोल लागला. आणि हा आहे कराड जवळील टोल नाका. तर आता बघू ह्याला किती टोल पडतो आपल्याला. तासवडे. तासवडे. अच्छा तासवड्याचा टोल नाका आहे. लास्ट वाला असं लावू स्कॅन
रस्ता बघ कसला शिवायचा व्हिडिओ हा ना. त्या पाण्याचा. अच्छा, तू काच उघडी ठेवलेली का? नदी में गाड़ी चल रही हमारी. बहुत है पाणी पाणी कर दिया है. खराब रस्ता आहे, खूप खड्डे आहेत आणि त्यामुळे आमचं ट्रॅव्हलिंग टाइम वाढतोय ॲक्च्युली. आत्ता आम्ही कराडमध्ये आहोत. थोडं ट्रॅफिक कमी झालं आहे. मागे आम्हाला बरंच ट्रॅफिक लागलं, बट ट्रॅफिक नसलं तरी आता पुढे पाऊस इथे जोरात चालू झाला आहे, ज्यानी विजिबिलिटी खूप कमी होती आहे. तर आम्ही स्लोलीच जाऊ. लवकर कापलाय. तो मला म्हणलेला एअरटेलचे चांगलं म्हणजे तिथंच. इथे आम्ही कोल्हापूरच्या हद्दीमध्ये आलो आहे आणि गुगल मॅप्सनुसार आम्हाला इथून एक्झिट घ्यायचं होतं. इथून आम्ही हायवे सोडला आहे आणि मे बी गुगल मॅप्स ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी इथून देतो रस्ता. सो बघूयात, ट्रॅफिक इथे नसेल. वेळ कुठे लागला त्या कराडच्या तिथं ट्रॅफिक खराबच होते ॲक्च्युली, रस्तेच खराब. मला असा एक पण चांगला लॉंग रस्ता नाही वाटला. कराडच्या पुढचं हा पॅच तेवढा होता जरा, ते पण ह्याच्यात पण मारण्याचे डायव्हर्जन्स होते. आणि शो म्हणजे इथनंच हा पण तुझा फसवलं त्यांनी शॉर्ट होता. आता कमी असेल मला पण वाटतं. आणि असं असलं तर लय भारी होईल. लागेल किंवा एक रेनकोट. हा ना, म्हणजे बाहेरचीच गर्दी असेल रे थोडीफार, असं म्हणते. ते पण पावसात नाही उठणार. आपण ना सगळ्यात चांगली गोष्ट काय करूया, उद्या काय पण उद्या 3ला उठूया. लेफ्टला सीरियस ठीक आहे, एस टी येतात त्या. बापरे, तर आलो इथे. आता मला गाडी पार्किंगचं शॉर्ट आहे भावांनो. गाडी लावणार कुठं गाडी लावायची. तर मित्रांनो, आम्ही इथे आत्ताच पार्किंग केलेलं आहे आणि बाहेर आलो आहे रोडला. आणि केवढं भारी लक आहे आमचं ॲक्च्युली. आम्हाला इथे जवळ आमच्या समोरूनच ॲक्च्युली अंबाबाईची पालखी चालली आहे आणि आम्हाला पालखीचं दर्शन मिळालं आहे. ही महालक्ष्मीची पालखी आहे, ही टेमलाई देवीच्या भेटीसाठी केलेली होती. तर ती आता रिटर्न येते, परत मंदिरात चालली आहे आणि याचं आम्हाला खूप जवळून दर्शन होतं आहे. तर मित्रांनो, ही पालखी जी आहे ही वसंत पंचमीला टेमलाई देवीकडे देवीचा रुसवा काढण्यासाठी जाते. सो ही काल गेली आहे वसंत पंचमीच्या दिवशी आणि आज आम्हाला तिचं दर्शन होतं. ही आज रिटर्न येते परत. सो तुम्ही पण दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊ शकता. सो गाईज, आम्ही मंदिराजवळच रूम घेतली आहे. थोडं फ्रेश होऊन बाहेर पडलो आहे. तसं आमचा प्लॅन आहे सकाळी 5-6 वाजता दर्शन घ्यायचं, जेणेकरून आम्हाला कमी रांगेत उभं राहावं लागेल. आणि आम्ही सध्या आता असा विचार करतो की आता रूमवर बसून टाईमपास करण्यापेक्षा बाहेर पडू. आणि जर आत्ता आम्हाला गर्दी कमी मिळाली तर शक्यतो आम्ही रात्रीच दर्शन घेऊ, म्हणजे सकाळी आम्हाला उशीरपर्यंत झोपता येईल. इथे बघू शकता तुम्ही, इथे लाईन थोडी दर्शनाला कमी आहे, कारण की आज कालपासून ॲक्च्युली पाऊस चालू आहे इथे कोल्हापुरात. सो लाईन कमी झाली आहे आणि त्यामुळे आम्ही लाईनीत असं ठरवलं की आता दर्शन घेऊ. मे बी लवकर आमचं दर्शन होईल. आत्ता टाईम बघू शकता तुम्ही, 7:10 झाले. तरी बघू आता किती वेळ लागतो दर्शनाला. इथे तुम्ही गर्दी बघू शकता. आमच्या नंतर बरीच गर्दी होत आहे. बरेच भाविक दर्शनासाठी आलेत, बरेच ठिकाणाहून आलेत. वाव. आणि इथे परत एकदा आम्हाला पालखीचं दर्शन झालंय. तुम्ही गर्दी अजून पण बघू शकता. इथे खूप गर्दी वाढतीये. इथे सर्व भाविकांनी गर्दी केलेली आहे. इथे ज्यांना मोठ्या
मला ह्या मंदिरात अजून एक गोष्ट आवडली की इथे इथे ज्यांना मोठ्या लाईनमध्ये उभं राहून दर्शन नसेल घ्यायचं ना, त्यांच्यासाठी इथे एक मुखदर्शनाची लाईन आहे. आणि मी पण ह्याच्या आधी आलो आहे तेव्हा मुखदर्शन घेतलेलं आहे ह्या लाईनमध्ये उभं राहून. आमचं तब्बल 2.25 ते 2.5 तासांनी दर्शन झाले आहे. आता थोडे फार फोटोज काढू इथे आम्ही आणि नंतर जेवण करून रूमवर जाऊ. तर मित्रांनो, आम्ही हा व्लॉग इथेच थांबवतो आहे, इथेच एंड करतो आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.